आवाज येतोय सर्वांना? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हो सर, येतोय सर. ठीक आहे. ठीक आहे. आजपासून बरोबर 1 महिन्यानं तुमची परीक्षा असेल. आज 30 सप्टेंबर आहे. 30 ऑक्टोबरला तुम्ही सर्व लोक परीक्षा केंद्रावरती इव्हन परीक्षा हॉल मध्ये पहिल्या पेपरसाठी बसलेले असाल. तर फक्त 1 महिना आता शिल्लक आहे. 1 महिन्यामध्ये आपण किती चांगल्या पद्धतीने स्टडी करतोय, जास्तीत जास्त कसं आपण रीडिंग करतोय, मेमोराइज करतोय, त्याच्यावरती बरंच डिपेंड असेल. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा. आणि आजचा जो आपला हा काय लेक्चर आहे, 2 लेक्चर आहेत. 9 ते 10 एक असणार आहे, 10 ते 11 एक असणार आहे. तर या 2 लेक्चर मध्ये आपण अतिशय महत्वाचं असं इडियम्स अँड फ्रेजेस आणि प्रोव्हर्ब्स हे 2 कव्हर करणार आहे. तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण पाहूया इडियम्स. तुला इडियम्स वरती 2 क्वेश्चन अपेक्षित असतात आणि फ्रेजेस वरती 1 असतो किंवा प्रोव्हर्ब मध्ये 1 असतो. साधारणतः 4 मार्काचा हा पूर्ण कंटेंट आहे. इडियम्स, फ्रेजेस 3 ते 4 मार्काला येतात. तर लक्षात ठेवा की याचा जो मार्क आहे तो मिळवायचं थोडस परिश्रमाचं काम आहे. अवघड मात्र बिलकुल नाही आणि इम्पॉसिबल तर शक्यच नाही. पॉसिबल आहे, फक्त आपल्याला दररोज रीडिंग करावं लागेल. पीडीएफ सर्वांना दिसत आहे का? सर, हा, ठीक आहे. पहा, ब्लॅक शिप पाठीमागे एकदा आला होता. ब्लॅक शिप मीन्स बॅड कॅरेक्टर्स, म्हणजेच एखाद्या कुटुंबातील किंवा गटातील दुर्वर्तनी व्यक्ती. बॅड कॅरेक्टर, ब्लॅक शिप, दुर्वर्तनी व्यक्ती. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? दुर्वर्तनी व्यक्ती, ब्लॅक शिप. ब्लॅक वरून तुमच्या लक्षात ठेवणे सोपं आहे. ब्लॅक, बॅड, शिप कॅरेक्टर, ब्लॅक शिप कॅरेक्टर. द शिप अँड द गोट्स, गुड अँड बॅड पर्सन. गुड अँड बॅड पर्सन म्हणजेच बरी आणि वाईट माणसे, सृष्ट आणि दृष्ट. सुष्ट आणि दृष्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टू सेपरेट द शीप फ्रॉम द गोट्स. म्हणजे काय आहे? एखाद्या गटातील चांगल्या गुणी व्यक्तीची पारख करणे. टू सेपरेट द शीप फ्रॉम द गोट्स. अ उल्फ इन द शीप्स क्लॉथिंग, हे पण महत्वाचं आहे, परीक्षेला येतं. तर बाह्यता सज्जन दिसणारा परंतु धोकेबाज मनुष्य. अ वुल्फ इन द शीप्स क्लॉथिंग, अ विक्ट man who pretends to be good. त्याच्यानंतर आहे टू काउंट शीप. टू काउंट शीप म्हणजेच काय आहे? मेंढ्या मोजणे. जेव्हा एखाद्याला झोप येत नसेल तेव्हा कुंपणावरून जणू असंख्य मेंढ्या उड्या मारत असल्याने कल्पून त्या मोजण्याचा बहाणा करून झोपी जाण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच काय? टू ट्राय टू गेट टू स्लीप, म्हणजे झोपण्याचा प्रयत्न करणे. टू ट्राय टू गेट टू स्लीप, टू काउंट शीप. हे काय एवढं महत्वाचं नाही. त्याच्यानंतर लाईक अ शीप टू द स्लॉटर. स्लॉटर एक अतिशय महत्वाचा शब्द. आपल्या जीवावर बेतणार आहे याची मुळीच जाणीव नसलेला. लाईक अ शीप टू द
स्लॉटर म्हणजे ज्यावेळेस बोकड कापतात त्यावेळेस त्याला माहिती नसतं की पुढे काय होणार आहे. म्हणजेच काय, आपल्या जीवावर बेतणार आहे याची मुळीच जाणीव नसलेला, त्याला माहिती नसतं त्या बोकडाला की आपण आता जाऊन काय होणार आहे, फिनिश होणार आहे. आता महत्वाचा आलेला आहे खाली, जो परीक्षेला विचारला जातो. टू रेन कॅट्स अँड डॉग्स. पाऊस कसा पडतोय, कसा पडतोय पाऊस? मुसळधार. टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, हे पण महत्वाचं आहे. टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग मीन्स डिस्क्लोज अ सिक्रेट, गुपित गोष्ट उघड करणे किंवा बिंग बाहेर फोडणे. लाईक अ कॅट ऑन हॉट ब्रिक्स, अनइझी, नर्वस, अत्यंत अस्वस्थ, घाबरलेला. टू पुट द कॅट अमंग द पिजन्स म्हणजे नसती अडचण निर्माण करणे, अनपेक्षित असे करून किंवा बोलून नुसती अडचण निर्माण करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर टू एन्जॉय अ कॅट नॅप. कॅट नॅप, डुलकी, कॅट नॅप. माहित आहे तुम्हाला कॅट कसं झोपतं? तर 10-15 मिनिटात ते उठतं. म्हणजेच काय, टू एन्जॉय अ शॉर्ट स्लीप. टू एन्जॉय अ शॉर्ट स्लीप इन अ चेअर किंवा बेड किंवा कॉट. आराम खुर्चीत थोडीशी डुलकी घेणे, त्याला म्हणायचं टू एन्जॉय अ कॅट नॅप. एन्जॉय अ कॅट नॅप, डुलकी घेणे. टू मेक कॅट्स पॉ ऑफ समवन म्हणजे एखाद्याचा बाहुले म्हणून वापर करणे, कॅट्स पॉ. आता सर्वात महत्वाचे खाली आलेलं आहे, अतिशय महत्वाचं आहे. टू बेल द कॅट. ही जी इडियम आहे ती बऱ्याच वेळा विचारली गेली आहे. टू बेल द कॅट म्हणजेच मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे. केव्हा वापरायचं आहे आपण हे? टू टेक द लिडिंग पार्टी इन एनी हॅझार्डियस मुवमेंट. टू डू समथिंग दॅट इज डेंजरस म्हणजे एखादं जे डेंजरस किंवा जे ज्याच्यामध्ये धोका आहे असं काम करणे, चॅलेंजिंग काम करणे. इतरांच्या भल्यासाठी प्रसंगी जीवावर बेतेल असे धाडस करणे. त्यानंतर खालची पण इडियम अतिशय महत्वाची आहे. टू प्ले कॅट अँड माऊस विथ, टू कन्फ्यूज समवन इंटेन्शनली. एखाद्याचा हेतू परस्पर गोंधळ उडवणे म्हणजे कन्फ्यूज करणे. एकदा हे सांगणे पुन्हा दुसरंच काहीतरी सांगणे. त्याचबरोबर कॅट बर्गलर म्हणजेच घरफोडी करणारा, कॅट बर्गलर. कॅट कॉल, अ श्रील क्राय एक्सप्रेसिंग डिसअप्रोव्हल. नापसंती दर्शक आरोळ्या किंवा विशेषतः सभेतील वक्त्यांविरुद्ध. कॅट कॉल म्हणजे सभा चालू असताना त्याच्या विरुद्ध, त्याने त्याविरुद्ध किंवा सभेविरुद्ध काहीतरी ओरडणे, सांगणे. When the cat is away, the mice will play. When the person with power, control, etc. is absent, the subordinate can do as they like. म्हणजे प्रमुख, अधिकारावरील व्यक्तींच्या गैरहजेरीत इतरांना कसेही वागण्याची मुभा मिळते. म्हणजेच काय, अधिकारावरील किंवा प्रमुख व्यक्तीच्या गैरहजेरीत इतरांना कसेही वागण्याची मुभा मिळते. When the cat is away, the mice will play. ज्यावेळेस मांजर दूर असेल त्यावेळेस उंदीर काय करतील? मस्तपैकी खेळतील. माहित आहे तुम्हाला. तर ज्यावेळेस शाळेत एखाद्या दिवशी प्रिन्सिपल नसतात त्यावेळेस थोडस आपण काय करतो आपण? जरा मोकळं मोकळं वाटतं की नाही सांगा? हा, ठीक आहे. आवाज येतोय का माझा सर्वांना? हो सर. हो सर. ठीक आहे. किती लोक प्रेझेंट आहेत आज? 34. हा, ठीक आहे. तर बघा, महत्वाचं आहे कॅट आणि माईस. आता माईस हे काय आहे, कोण सांगेल मला? माईस काय आहे? माईस उंदीर. उंदीर. आणि त्याचं सिंग्युलर काय आहे?
माऊस. हा. माऊस. तर लक्षात ठेवा, हा पण एक एक्सेप्शनल वन क्वेश्चन आहे. एक्झामिनरला खूप आवडतो असा क्वेश्चन विचारायला, की माऊस या सिंग्युलर नाउनचं माईस हे प्लुरल नाउन आहे. टू बी कॅट्स विस्कर्स म्हणजे सर्वांना हवीशी वाटणारी व्यक्ती किंवा वस्तू. नॉट टू हॅव अ कॅट इन हेल्थ चान्स. ठीक आहे. टू सी विच वे द कॅट जम्प्स. स्वतः निर्णय घेण्यापूर्वी इतर लोक काय करतात ते पाहणे. नॉट टू हॅव इनफ रूम टू स्विंग अ कॅट म्हणजे अगदी स्वल्प जागा. हालचाल करण्यास उपलब्ध असणे थोडी. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, डॉग चिप अत्यंत स्वस्त. डॉग चिप म्हणजे काय? डॉग चिप अत्यंत स्वस्त. त्याच्यानंतर आहे डॉग इयर्ड म्हणजे कुत्र्याच्या कानासारखी खाली वाकलेली दुमडली गेलेली पुस्तकाची पाने. आठवत असतील तुम्हाला जुन्या पुस्तकांची पाने. डॉग अर्थ. डॉग डेज. डॉग डेज म्हणजे कडक उन्हाचे दिवस. डॉग डेज. डॉग होल म्हणजे अत्यंत दरिद्री असे निवासस्थान. डॉग होल. डॉग हाऊस. डॉग हाऊसला काय म्हणतात? काय म्हणतात डॉग हाऊसला? केनेल. लक्षात ठेवा, हे पण आपल्या एक्झामला येतं. डॉग हाऊस, केनेल. त्याच्यानंतर डॉग टायर्ड पूर्णपणे थकून गेलेला. टू डाय लाईक अ डॉग अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत क्लेशदायक अवस्थेत मृत्यू येणे. टू डाय लाईक अ डॉग. डॉग इट डॉग तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अगर यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या फायद्याच्या गोष्टीसाठी जीवापाड झटणे. डॉग इट डॉग. हा, आता हे एक येतं बघा एक्झामला. अ डॉग इन द मँगर one who does not let others enjoy something that he does not want or does not use himself म्हणजे गव्हाणीतील कुत्रा जे स्वतःला नको असेल ते दुसऱ्यांनाही मिळू नये यासाठी झटणारा विघ्न संतोषी माणूस. म्हणजे मला नाही तर कोणालाच नाही. हा, मला नाही तर कुणालाच नाही. डॉग इन द मँगर पॉलिसी अतिशय महत्वाचं आहे. कोणालाच नाही. हा. नॉट टू हॅव डॉग चान्स म्हणजे अजिबात हॅलो. शक्यता नसणे. म्हणजे कसलाच चान्स नसणे. हा, बोला, कोण बोलतंय? सर, आधी याची पीडीएफ पाठवता का? म्हणजे झूम करून बघता येईल हो. जास्त बघून बघून पाणी यायला लागल्याने होतंय. डोळ्याला पाणी यायला लागल्याने होतं सर. लेक्चर चालू असताना पीडीएफ बघता येते सर. पीडीएफ पाठवता का आधी? म्हणजे त्यात बघून हे करतो. हो सर, बरोबर. केले. पण सरांनी अंडरलाईन केलेलं आपल्या पीडीएफ मध्ये नाही दिसणार ना. सर, अंडरलाईन आपल्याला दाखवण्यासाठी आपण तर बघू करतायत. शकतो. आपण झूम करून बघितल्यावर काय प्रॉब्लेम आहे? हा. ठीक आहे, बघा पुढे. बघा, डॉग्स लाईफ म्हणजेच चिंता दुःख यांनी व्यक्त असे जीवन. एव्हरी डॉग हॅज हिज डे म्हणजेच एव्हरी पर्सन. आता हे एक अतिशय महत्वाचे असे आहे. हे पण एक्झामला येते. काय येते? एव्हरी डॉग हॅज इट्स और हिज डे. तर एव्हरी पर्सन हावेवर अनइम्पॉर्टंट, कितीही तो अनइम्पॉर्टंट असला तरी सुद्धा त्याचा टाइम हा येत असतो. बघा, प्रत्येक व्यक्ती मग ती कितीही सामान्य असू दे, कधी ना कधी तरी तिला महत्व प्राप्त होत असतात. अथवा अर्थात त्याचं काय आहे? 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे.
त्याच्यानंतर आहे यू कॅनॉट टीच अन ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स. यू कॅनॉट टीच अन ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स. जुन्या वळणाच्या माणसांना नवीन परिस्थितीचे जुळणे घेणे काय होतं, अवघड जातं जुळवून घेणं. यू कॅनॉट टीच अन ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स. ठीक आहे. टू थ्रो समथिंग टू द डॉग्स म्हणजे निरुपयोगी म्हणून फेकून देणे. टू गो टू द डॉग्स. ठीक आहे. टू हेल्प अ लेम डॉग ओव्हर अ स्टाईल. एखाद्याच्या अडचणीत आपण काय केलं पाहिजे, त्यांना मदत करणे. टू कीप अ डॉग अँड बार्क वन सेल्फ. तर कुत्रा पाळून स्वतःच भुंकत बसणे. एखादा नोकर नेमून त्याचे काम स्वतःच करणे. ठीक आहे. टॉप डॉग पर्सन हु हॅज कंट्रोल पॉवर एक्सेट्रा. लव मी लव माय डॉग म्हणजे माझ्यावर प्रेम करणार तर माझ्या कुत्र्यावरही प्रेम करावे लागेल असं. त्याचबरोबर काऊ कॅचर. काऊ कॅचर अँड apparatus on the front of the railway engine to throw off obstacles. काऊ कॅचर. आपण म्हणतो त्या रेल्वेच्या पुढे एक काय असतो, भाग असतो आणि तो काय करत असतो, समोर जे काही येईल त्याला बाजूला करत असतो. रेल्वे इंजिनाच्या पुढील बाजूला असणारे अडथळे दूर करणारे साधन पाहिलं असेल तुम्ही. किंवा त्याला आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये एक शब्द आहे. काय शब्द आहे का माहिती कोणाला? आवाज येतोय का माझा? येतोय सर पण माहित नाही. हा ठीक आहे. तर त्याला कुत्र का काय तर म्हणतात बघा. रेल्वेच्या तिथं समोर कुत्र असतं. ठीक आहे. असं म्हटलेलं मी ऐकलंय कधी तर आपल्या भागात इकडे बरं का, सोलापूर भागात. सॅक्रिड काऊ म्हणजे पवित्र गाय, सर्वांना समजते त्यातून. टिल द काऊज कम होम प्रदीर्घ काळापर्यंत. टिल द काऊज कम होम अ बुल इन अ चायना शॉप. तर अत्यंत धसमुसळ्या मनुष्य. पर्सन हु इज रफ अँड क्लमसी वेअर स्किल अँड केअर आर नीडेड. म्हणजे काहीच कामाचा माणूस नाही, अत्यंत धसमुसळ्या. अ बुल इन अ चायना शॉप. टू टेक द बुल बाय द हॉर्न्स म्हणजेच एखाद्या संकटाला धैर्याने सामोरे जाणे. पुढं बुलकाफ तर मूर्ख मनुष्य. त्याचबरोबर स्टुपिड फेलो. त्याचबरोबर त्याला वासरू पण म्हणतात. त्याचबरोबर बुल हेडेड बरोबर उतावीळ आणि हेकेखोर. त्याचबरोबर बुलशीट नॉनसेन्स. बुलसाय सेंटर ऑफ टार्गेट निशाणा किंवा त्याचा मध्य निशाणाचा लक्षाचा. त्याचबरोबर टू बुलडोज somebody into doing something तर स्वतःच्या सर्व सामर्थ्यानिशी एखाद्याला काम करण्यास भाग पाडणे. लाईक अ रेड रॅग टू अ बुल तर ज्या गोष्टींमुळे पित्त खवळते अशी गोष्ट. टू बुल इनटू एखाद्या गोष्टीला घाईघाईने सुरुवात करणे. त्याच्यानंतर जॉन बुल म्हणजेच काय आहे, टिपिकल ऍव्हरेज इंग्लिशमॅन. ते आपल्या काय लक्षाचं नाही. त्याच्यानंतर हा एक प्रश्न येतो तुम्हाला कुठला, अ कॉक अँड बुल स्टोरी. तर अशी गोष्ट इतकी मूर्खपणाची गोष्ट की जिच्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, अर्थात भाकड कथा. अ कॉक अँड बुल स्टोरी असते का? कॉक अँड बुल स्टोरी म्हणजेच भाकड कथा थोडक्यात, त्याच्यावर विश्वास बसणार नाही अशी गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टू होल्ड वन्स हॉर्सेस म्हणजे क्षणभर थांबणे, उतावीळपणे काहीही न करणे. टू होल्ड वन्स हॉर्सेस. हॉर्स ऑफ ए डिफरंट कलर ऑल टुगेदर डिफरंट मॅटर अगदी पूर्णपणे वेगळी बार. स्ट्रेट फ्रॉम द हॉर्स माउथ म्हणजे विश्वासनीय पुराव्याच्या आधारे. त्याच्यानंतर अ विलिंग हॉर्स. सॉरी फॉर इंटरप्ट पण प्रश्न कसा आहे तो सांगा ना सर. म्हणजे अशी म्हण म्हणजे हे समोर जे आहे की नाही त्याचा जो मिनिंग दिलेला आहे इंग्लिश मध्ये सेम तसाच ऑप्शन येणार का?
हो. अच्छा. अ विलिंग हॉर्स म्हणजे अपखुशीने काम करणारी व्यक्ती. आपल्याला काय समजायला पाहिजे? अ विलिंग हॉर्स म्हणजे काय हे समजायला पाहिजे. म्हणजेच ऑब्लिगिंग वर्कर हे समजायला पाहिजे. प्रश्न कसा जरी आला तरी हे तुम्हाला माहित असलं की तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाणार. कारण प्रश्नाची व्हरायटी खूप असते, खूप असते, तुमच्या लक्षात येईलच. पण तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल म्हणजे हॉर्स ट्रेडिंग म्हणजे काय, अवघड सौदा, हे जर तुम्हाला बार्गेनिंग वाक्यात पण विचारतील ना, वाक्यात पण विचारतील, वाक्याच्या बाहेर आयसोलेशन मध्ये विचारतील, वाक्यात विचारतील किंवा शब्द समूहात विचारतील, पॅराग्राफ मध्ये विचारतील, 4 वाक्य देतील, 4 वाक्यामध्ये विविध इडियम्स वापरतील आणि तुम्हाला खाली त्याच्या जोड्या लावायला सांगतील. एमपीएससी मध्ये सध्या ही स्टाईल आहे. वर 4 वाक्य देतात, 4ही ठिकाणी 4 इडियम्स देतात आणि त्या इडियमचा नेमका अर्थ काय हे खाली पर्यायामध्ये देतात आणि मग ए बी ए सी असं त्याचं जॉईनिंग करून देतात. 4 पर्याय असतात. असंही येऊ शकतं, कसंही येऊ शकतं, ह्याच्यात खूप व्हरायटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डार्क हॉर्स. हा एक अतिशय महत्वाचा आहे. कुठला? डार्क हॉर्स. डार्क हाऊस. हा, अतिशय महत्वाचा आहे. अतिशय म्हणजे तुम्ही हा करूनच ठेवा, कुठेतरी येईल तुम्हाला. वन हू चेंजेस चान्सेस ऑफ सक्सेस आर नॉट येट नोन. ज्याच्या कर्त वगैरेचा अद्यापी परिचय झालेला नाही असा मनुष्य. म्हणजे खूप छान माणूस परंतु अजूनही तो ह्याच्या प्रसिद्ध नाहीये असा. म्हणजे क्वालिटी खूप आहे परंतु फेमस नाही असे माणूस. तर आपण काय म्हणतो? डार्क हॉर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉर्स लाफ सर्वांना माहिती आहे. तर लाऊड, कोर्स, मोठे विकट हास्य. टू बी ऑन अ हाय हॉर्स, शिरजोरी करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर टू फ्लॉग अ डेड हॉर्स, आपले श्रम वाया घालवणे. त्याच्यानंतर खाली एक आहे अतिशय महत्वाचा, टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. मी काल तुम्हाला म्हटलो होतो, काल परवा म्हटलो होतो ना, टू पुट द कार्ट बिफोर द. तर टांगा आधी का घोडा आधी असं मी तुम्हाला विचारलं होतं. तर उलट्या चुकीच्या क्रमाने गोष्टी करणे, त्याचा रेफरन्स आहे त्याला. ठीक आहे. टू चेंज हॉर्सेस इन मिड स्ट्रीम म्हणजे मध्येच आपले मत बदलणे आणि विरुद्ध बाजूला जाणे, स्पेशली वादविवादामध्ये. डॉन्की वर्क माहिती आहे सर्वांना. डॉन्की वर्क कंटाळवाणे कष्टाचे काम. डॉन्की इयर्स, लॉंग टाइम, फार मोठ्या कालावधी. ठीक आहे. त्याच्यानंतर टू मेक अन ॲस ऑफ वन सेल्फ म्हणजे मूर्खासारखे वागणे, स्वतःचे हास्य करून घेणे. हा, हे एक महत्वाचं आहे बघा. आलं बघा. हेअर अँड हाऊंड्स, अ पेपर चेस. 2 माणसे पळताना कागदपत्रे तुकडे टाकतात आणि त्याच्या मागे इतर माणसे ते तुकडे गोळा करीत त्या दोघांच्या पकडण्याचा प्रयत्न करतात. एक प्रकारचा खेळ आहे हा. हेअर ब्रेन म्हणजे अविचारी. हेअर ब्रेन. हेअर लिप जन्मापासून. हेअर लिप जन्मापासून तुटका असलेला घरचा ओठ, वरचा ओठ, जन्मापासून हेअर लिप. ठीक आहे.
हा, त्याच्यानंतर आहे टू रेज ऑर स्टार्ट हेअर, म्हणजे मूळ विषयाशी असंबंध असा विषय सुरू करणे. त्याचबरोबर गॉड्स एप, जन्मजात मूर्ख, हा एक येतो बघा एक्झामला. गॉड्स एप हे काय आहे? जन्मजात मूर्ख. त्याचबरोबर व्हाईट एलिफंट, अतिशय महत्वाचा, पांढरा हत्ती, आपणाला न परवडणारी अशी अत्यंत महागडी वस्तू, कॉस्टली थिंग आहे, आणि ती सुद्धा कशी असते? युजलेस असते, युजलेस. त्यानंतर मेअर्स नेस्ट, अतिशय महत्वाचं, हा पण येतो. कुचकामी ठरलेला शोध, मेअर्स नेस्ट. लबाडी, फसवणूक, ठीक आहे. त्याच्यानंतर काफ टाइम एक महत्वाचा, यूथ, काफ, CALF, काफ टाइम. त्याच्यानंतर टू स्वॅलो अ कॅमल, म्हणजेच जी गोष्ट न्याय्य, बरोबर इत्यादी नाही ती तशी आहे असे मानणे, म्हणजे आहे असं मानणे. ठीक आहे. आपण कॅमल गिळू शकतोय का? गिळू शकतोय का कॅमल आपण? हा, म्हणजेच ती कशी गोष्ट आहे? न्याय नाही, बरोबर नाही. द लास्ट स्ट्रॉ, हे पण येतं. लास्ट स्ट्रॉ म्हणजेच काय आहे? ज्या योगे एखादे काम करणे पूर्णपणे असह्य होते अशी त्यात पडलेली शेवटची भर, लास्ट स्ट्रॉ. फायनल अँड मोस्ट सिरियस ऑफ डिफिकल्टीज, अतिशय अवघड काम. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टू मेक मनी, मूर्ख बनवणे, टू मेक मनी. टू गेट वन्स मंकी अप, टू मेक मंकी आहे, मंकी. टू मेक मंकी म्हणजे मूर्ख बनवणे. त्याच्यानंतर आहे मंकी बिझनेस, म्हणजे खोडकरपणा, मंकी बिझनेस. त्याच्यानंतर आहे टू पुट समबडीज मंकी अप, टू मेक हिम अँग्री. त्याच्यानंतर आहे द बिग बॅड उल्फ, म्हणजेच समवन ऑर समथिंग दॅट कॉजेस फिअर, ज्याची अतिशय भीती वाटते अशी व्यक्ती किंवा वस्तू किंवा गोष्ट. त्याचबरोबर टू क्राय उल्फ, सर्वांना माहिती आहे, लांडगा आला रे आला. भीतीच्या खोट्याच आरोळ्या ठोकणे. त्याबरोबर अ वुल्फ इन शीप्स क्लॉथिंग, हे पण महत्वाचं आहे. हे काय आहे? अ पर्सन हु अपियर्स फ्रेंडली, म्हणजे बट इट इज रिअली अन एनिमी, म्हणजे बाह्यता मित्र वाटणारा पण प्रत्यक्षात कट्टर शत्रू असलेला मनुष्य. अ वुल्फ इन शीप्स क्लॉथिंग. त्याच्यानंतर आहे अ लोन वुल्फ, म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र असणारा मनुष्य. त्याच्यानंतर मागे आलेला होता हा प्रश्न, कोणता? लायन शेअर. मागच्या एका एक्झाम मध्ये आला होता लायन शेअर, म्हणजेच काय? सिंहाचा वाटा, ग्रेटर पार्ट. त्याच्यानंतर आहे लायन हार्टेड, करेजियस, शूर आहे, निर्भय, निधड्या छातीचा. त्याच्यानंतर आहे टू बियर्ड द लायन इन हिज डेन, म्हणजेच स्ट्रॉंगहोल्ड. टू डिफाय समवन इन हिज ओन स्ट्रॉंगहोल्ड, म्हणजे सिंहाच्या गुहेत जाऊन त्याची आयाळ पकडणे. ठीक आहे. एखाद्या मोठ्या माणसाला त्याच्या सोहळ्यात आव्हान देणे, मोहल्ल्यात आव्हान देणे. महत्वाचं आहे टू पुट वन्स हेड इन द लॉयन्स माउथ, म्हणजे टू टेक अ ग्रेट रिस्क. त्याच्यानंतर आहे अ लायन इन द पाथ, म्हणजे मार्गातील फार मोठा अडथळा. हा, त्याच्यानंतर एक महत्वाचा येतोय आता बघा, अ बर्ड इन द हँड इज वर्थ, हा येतो नेहमी. अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश, म्हणजेच हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे योग्य नाही. म्हणजेच काय आहे? अ सर्टन्टी इज नॉट टू बी थ्रोन अवे फॉर अ पुअर चान्स ऑफ समथिंग बेटर, जे आपल्या जवळ आहे त्याचा स्वीकार करणे, किंवा आपल्या जे दुसरं काय मिळणार आहे त्याच्या मागे न पळता जे आपल्याकडे आहे त्याच्यावर समाधान मानणे.
bird in bush किंवा hand is worth two in the bush. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा आहे बघा हा सुद्धा, बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे विहंगमावलोकन म्हणजेच काय आहे, जनरल व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय, जनरल व्ह्यू फ्रॉम अबाव, अ शॉर्ट अँड ऑफन हेस्टी लुक ॲट अ सब्जेक्ट. जनरल व्ह्यू, बर्ड्स आय व्ह्यू. त्याच्यानंतर आहे बर्ड्स ऑफ अ फीदर, हे पण येतं, एका माळेचे मणी. बर्ड्स ऑफ अ फीदर म्हणजे पर्सन ऑफ लाईक कॅरेक्टर, एकसारखे स्वभाव किंवा पात्र असणारी लोक. बर्ड्स ऑफ अ फीदर. त्याच्यानंतर अ जेल बर्ड म्हणजे निर्धावलेला गुन्हेगार. अँड अर्ली बर्ड हे पण येतं, सकाळी फार लवकर उठणारा. अ पर्सन हू गेट्स आउट ऑफ बेड अर्ली इन द मॉर्निंग. ठीक आहे. रेअर बर्ड त्याची क्वचितच भेट होते असा मनुष्य. अ पर्सन ऑर थिंग नॉट मेट ऑर सीन व्हेरी ऑफन, तो जास्त वेळा भेटत नाही किंवा दिसत नाही असा. रेअर बर्ड, रेअर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, क्वचित. आता त्याच्यानंतर पण एक अतिशय महत्वाचा येतोय, टू किल टू बर्ड्स, टू किल टू बर्ड्स विथ वन स्टोन म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारणे. अर्थात टू फुलफिल टू पर्पजेस विथ वन ऍक्शन. ऍज द क्रो फ्लायज म्हणजेच इन अ स्ट्रेट लाईन. ईगल आईड अतिशय महत्वाचं, सूक्ष्म दृष्टीने बघणारा. डिसर्निंग अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अ बी इन वन्स बॉनेट म्हणजे अ क्रेझी फॅन्सी ऑन सम पॉइंट, एखाद्या विक्षिप्त कल्पनेने पछाडलेला असणे. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षेला येणारा अजून एक आलेला आहे, वन शॅलो डज नॉट मेक अ समर. इट इज अनवाइज टू फॉर्म अ जजमेंट ऑन द बेसिस ऑफ अ सिंगल इन्स्टन्स. एका उदाहरणावरून आपण आपला निष्कर्ष काढू नये. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा, पुन्हा एकदा सर्वात महत्वाचा आतापर्यंत मला या ठिकाणी रीड करायला मिळाल्यापैकी, स्वान सॉन्ग. अतिशय महत्वाचं स्वान सॉन्ग म्हणजेच काय आहे, लास्ट वर्क ऑफ अ पोएट म्युझिशियन, एखाद्या कलावंताची, विशेषतः कवींची किंवा संगीतकाराची त्याच्या जीवनातील अखेरची कलाकृती. मग ते नाटक असेल, गायन असेल, वादन असेल, त्याचा एकदम शेवटचा परफॉर्मन्स. किंवा तुम्हाला आठवत असेल सचिन तेंडुलकरची एकदम शेवटची मॅच, आठवतंय सर्वांना? किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील जे काही मॅस्ट्रो आहेत, मॅस्ट्रो माहिती आहे ना सर्वांना, मॅस्ट्रो. तर त्या मॅस्ट्रो लोकांचं जे शेवटचं परफॉर्मन्स असतो, मग तो गायन असेल, वादन असेल, सादरीकरण असेल, काही असेल, किंवा एखाद्या निष्णात प्राध्यापकाचा शेवटचा त्याच्या क्लासमधील लेक्चर, म्हणजेच काय असतं ते स्वान सॉन्ग असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे अ कॉक ऑफ द वॉक. तर अ पर्सन हू हॅज द मोस्ट इन्फ्लुएन्स ऑर पॉवर, अत्यंत वजनदार व्यक्ती. पुढे टू लिव्ह लाईक अ फायटिंग कॉक, अत्यंत आरामात राहणे. चिकन फीट माहित आहे तुम्हाला, चिकन फीट त्यांना खायला किती लागतं, अत्यंत क्षुल्लक. नो चिकन म्हणजे तो काय आता छोटा नाही राहिलेला. नो चिकन, यू आर नो चिकन म्हणजे काय, आपण म्हणतो ना लहान मुलांना, यू आर नो चिकन म्हणजे नो लॉंगर यंग, बाल्यावस्थेत नसलेला, आता मोठा झालाय तो, असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला आपल्याला काय म्हणायचं असतं, नो चिकन. अतिशय महत्वाचा एक, अतिशय महत्वाचा आहे, आलेला आहे, परीक्षेला येईल तुम्हाला. कोणता कोणता सांगा, सांगा बरं कोणता. क्रोकोडाईल टीयर. राईट, Crocodile tears. क्रोकोडाईल येतो तो. प्रिटेंडेड शो ऑफ सॉरो, तर नक्राशू, नक्राशू किंवा खोटे दुःख माहित आहे तुम्हाला, क्रोकोडाईल टीयर.
त्याच्यानंतर इथे काय आहे, टू फिश इन ट्रबल्ड वॉटर हे पण येतो. तर टू ट्राय टू विन ऍडव्हान्टेजेस फॉर वनसेल्फ फ्रॉम अ डिस्टर्ब स्टेट ऑफ अफेअर्स, पेटत्या चितेवर विडी शिलगावणे. टू फिश इन अ ट्रबल्ड वॉटर. त्याचबरोबर ऍट अ स्नेल स्पेस, ते पण तुम्हाला माहिती आहे, गुगल गाईच्या चालीने किंवा गतीने म्हणूया आपण. त्याच्यानंतर स्नेक इन द ग्रास, हे पण आहे बघा महत्वाचं, हे पण येत आहे. स्नेक इन द ग्रास म्हणजेच काय आहे, अ ट्रेचरस पर्सन हु प्रिटेंड्स टू बी अ फ्रेंड, मित्रत्वाचा बहाणा करणारा धोकेबाज मनुष्य. अ स्नेक इन द ग्रास. स्मेल अ रॅट, अतिशय महत्वाचा. स्मेल अ रॅट, आय स्मेल अ रॅट म्हणजे काय, टू सस्पेक्ट समथिंग इज रॉंग, काहीतरी घडतं इथं. दॅट समवन इज ट्राइंग टू डू डिसीव म्हणजे फसवायचा प्रयत्न करतंय, शंका येणे, वहीम येणे. द रॅट रेस, हे पण महत्वाचं आहे, रॅट रेस. तर स्ट्रगल फॉर सक्सेस इन बिझनेस इन वन जॉब स्पेशली इन अ लार्ज टाउन ऑर सिटी, मूषक स्पर्धा किंवा धंदा किंवा व्यवसायामध्ये असलेली तीव्र चढाओढ, द रॅट रेस, अतिशय महत्वाचं. त्याच्यानंतर द पुअर ॲज पुअर ॲज अ चर्च माऊस, व्हेरी पुअर म्हणजेच निष्काचन मनुष्य, व्हेरी लिटल मनी, हॅव्हिंग व्हेरी लिटल मनी, अत्यंत गरीब मनुष्य. ॲज पुअर ॲज अ चर्च माऊस महत्वाचं आहे. आता त्याचबरोबर याच पुस्तकातील काही इम्पॉर्टंट प्रोव्हर्ब्स आहेत. तर प्रोव्हर्ब्स बघा आता, अब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फाउंडर म्हणजेच काय आहे की इफ पीपल आर पार्टेड फॉर अ टाइम, थोड्या वेळासाठी जर आपण एकमेकांपासून दूर गेलो, दे टेंड टू ऍप्रिशिएट इच अदर मोर, तर आपल्या ह्याच्यातील काय होतं, प्रेम वाढत असतं. म्हणजेच अब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फाउंडर, फाउंडर म्हणजे लाईक, आवडणे. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, अर्थात उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर, अर्थात प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं. ऑल टॅक्टिक्स आर परमिसिबल वेन फायटिंग फॉर समवन that is in love or against someone. ठीक आहे. All is well that ends well, ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. All that glitters is not gold, चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही. म्हणजे appearance can be deceptive, फसवं असू शकतं, दिसणं फसवं असू शकतं. All work and no play makes Jack a dull boy, म्हणजेच योग्य विश्रांती वाचून सतत काम केल्यास काम करणारा व त्याचे काम दोघांचेही नुकसान होते. आपल्याला माहित आहे, ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय, असं आपल्या शाळेतील काही मुलं म्हणतात, ज्यांना पीटीचा तास आवडतो किंवा ज्यांना खेळ आवडतो. ऍज यू मेक द बेड यू सो यू मस्ट लाय इन इट, म्हणजेच काय, जशी कृती तसं काय मिळणार आपल्याला, जशी कृती तसं. आवाज येतोय का? हो सर, कृती तसं फळ, कृती तसं फळ. ठीक आहे, पुढे चला. ऍज द किंग सो आर द सब्जेक्ट, आता जसं मागचं होतं तसंच आहे. ऍज द किंग सो आर द सब्जेक्ट, पीपल फॉलो देअर लीडर, माहित आहे, यथा राजा तथा प्रजा. ऍज द किंग सो आर द सब्जेक्ट, एखाद्या मोठ्या पुढाऱ्यानं समजा एखाद्या प्रकल्पाला विरोध केला तर त्याची सर्व जे हे आहेत कार्यकर्ते आहेत, तर त्या एखाद्या प्रकल्पाबद्दल त्यांना काहीच माहिती नसते, पण आपल्या पुढाऱ्याने विरोध केलाय म्हणजे आपण पण काय केलं पाहिजे, विरोधच केला पाहिजे. अगदी मग त्याच्यात काय ते काय म्हणते की सतसत विवेक बुद्धीचा कुठलाही वापर न करता फॉलो करणे, समजलं.
सतसत बुद्धीचा वापर न करता इतरांना फॉलो करू. तर यथा राजा तथा प्रजा. राजा जर चांगला असेल तर प्रजा सुद्धा चांगली. An angel when pleased, a devil when indignant म्हणजे काय आहे? There are certain strange person who when in good mood go out of the way to help you, but when in bad mood may go to the other extreme and try to harm your interest. म्हणजे वळले तर सूत नाहीतर भूत. म्हणजे एखादा माणूस असा असतो तुम्हाला खूप मदत करतो, परंतु त्याला जर त्याचा राग आला तर तो एक्स्ट्रीम एंडला जातो. म्हणजे थोडक्यात एकदा तो एंजल असतो तर दुसऱ्याच बाजूला तो काय असतो? डेव्हिल असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, इतर सर्वांनाच माहिती आहे, an apple a day keeps the doctor away. Good and nutritious food keeps you healthy and happy. अजून एक महत्वाचा आला बघा, तो पण येतो. A bad workman quarrels with his tools. नाचता येईना अंगण वाकडे. One tries to cover up one's lack of skill by putting the blame on the tools at one's disposal. त्याचबरोबर an empty vessel makes much noise. उत्तळ पाण्याला खळखळाट फार. त्याच्या खाली पण बरोबर आलेला आहे, barking dogs seldom bite. म्हणजेच people shouting in a loud voice are usually harmless. भुंकणारा कुत्रा क्वचित चावतो. अर्थात गरजेल तो बरसेल काय. त्याचबरोबर beggars cannot be choosers. भिकेचे भिकारी आणि मने शिडिका. म्हणजे बेगर्स लोकांनी चुजर्स होऊ नये, म्हणजे ऑप्शन मागू नये, जे मिळतंय ते घ्यावं. बेटर लेट दॅन नेव्हर. म्हणजे उशीर का होईना आपण व्यवस्थित काम करायला सुरुवात करायला पाहिजे. ठीक आहे. हे आपण अगोदर घेतलेलं आहे. बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक टुगेदर. हे पण महत्वाचं आहे की पीपल ऑफ सिमिलर कॅरेक्टर म्हणजे एकसारख्या स्वभावाचे जे माणसं असतात ते काय होतात? फ्रेंड्स होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ब्लड इज थिकर दॅन वॉटर. कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते. अर्थात रिलेशनशिप बिटवीन पीपल ऑफ द सेम फॅमिली इज स्ट्रॉंगर दॅन अदर रिलेशनशिप. अ बर्न चाइल्ड ड्रेड्स द फायर. म्हणजे पोळलेला मनुष्य अधिकच काळजीपूर्वक वागतो. दूध पिताना तोंड पोळले की मनुष्य काय करतो? बघा, cowards die many a time before their death. भित्री माणसे त्याच्या प्रत्यक्ष मृत्यूपूर्वी अनेक मरणाचा अनुभव घेतात. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. त्याच्यानंतर आहे क्रॉस द स्ट्रीम वेअर इट इज द स्वॅलोएस्ट. म्हणजेच फाइंड द सिम्पलेस्ट वे ऑफ डुईंग थिंग्स. कृती जेवढी सहजतेने होईल तेवढे उत्तम. त्याच्या खालचा जो आहे तो पण एक्झामला आलेला आहे कधी कधी किंवा येतो. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. तुम्हाला एक त्या त्या ह्याच्या खाली प्रोव्हर्बच्या खाली एक मी अशी लाईन ओढलेली दिसते का तुम्हाला? पेनानं दिसते का रे? दिसते का? हो सर, दिसते. हो. हा, आता इथे एक आहे बघा, इथे एक आहे लाईन ओढलेली मी, आहे का? तर अशा प्रकारच्या ज्या ह्याच्यातल्या प्रोव्हर्ब्स किंवा इडियम्स आहेत ना, त्या तुम्ही अगोदर करायच्या. त्या काय करायच्या? त्या फिक्सच करून ठेवायच्या. कारण ती मी याच्या अगोदर ज्या वेळेस अभ्यास केलेला आहे तर ते कुठलं महत्वाचं आहे त्याच्या खालीच मी अंडरलाईन केलेलं आहे. आता ज्यावेळेस मी ही पीडीएफ वाचतो त्यावेळेस फक्त काय करतो, हे अंडरलाईन केलंय ना तेवढंच वाचतो. परंतु याचा अर्थ असा नाही की मधलं येत नाही, ते पण येणार आहे, ते पण महत्वाचं आहे. पण प्रेफरन्स या ह्यांना द्या. ते मधलं पण वाचा, पण हे दररोज रिपीट करा. ज्याला अंडरलाईन केलेली आहे
ते दररोज एकदा रिपीट करा, बाकीचा अधून मधून बघत चला. ठीक आहे. तर अ डे आफ्टर द फेअर, वराती मागून गोडे, अतिशय महत्वाचं आहे. अ ड्रॉइंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ, बुडत्याला काडीचा आधार. हा, आता इथे एक 2-3 एकदम महत्वाचे आलेत बघा. ठीक आहे. तर काय आहे, अर्ली बर्ड कॅचेस द वर्म, म्हणजे हाजीर तो वजीर. एव्हरी क्लॉड हॅज सिल्वर लायनिंग, रात्रीच्या गर्भात उद्याचा उषाकाल असतो. म्हणजे एखादी जर बॅड गोष्ट असेल तर त्यात कुठंतरी चांगला, त्याचा किनारा चांगला काहीतरी असतोच. एव्हरी डॉग हॅज हिज डे, आपण मगाशी पाहिलेलं आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, वन लर्न्स मोर फ्रॉम एक्सपिरियन्स ऑफ डुईंग समथिंग. त्याच्यानंतर एक्झाम्पल इज बेटर दॅन परसेप्ट, प्रत्यक्ष कृती ही केवळ उक्तीपेक्षा श्रेष्ठकर होय. एक्झाम्पल द्यावं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, हजीर तो वजीर. पुन्हा तेच आलेलं आहे, हजीर तो वजीर. तुम्हाला कधी कधी असं पण येईल, हे आणि हे येईल, समजलं, आणि दोन्हीचा अर्थ तोच होतोय ते पण विचारतील. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज नेव्हर टू लेट टू मेंट, सुधारणेला कधीच उशीर होत नसतो. आणि इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ट मिल्क, दूध उतू गेल्यावर शोक करण्यात काही अर्थ नाही. त्याच्यानंतर आहे इट नेव्हर रेन्स बट इट पोर्स, म्हणजे ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस ती एकटी येत नाहीत, अधिक येतात. म्हणजे संकट येताना खूप येतात. ते काहीतरी आहे की आपल्याकडे, काय आहे म्हण, देने वाला देता है तो भी क्या करके देता है, छप्पर फाड़ के. हा, देने वाला लेता है तो भी छप्पर फाड़ के लेता है. पुराची परिस्थिती असल्यानंतर एक कार्टून काढतात आणि तिथं लिहितात. इट टेक्स टू टू मेक अ क्वारल. इट टेक्स टू मेक अ क्वारल, म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही, टाळी एका हाताने वाजत नाही. इट टेक्स टू मेक अ क्वारल, म्हणजे दोघांकडे सुद्धा काय असणार आहे, ते दोन पार्टी महत्वाच्या आहेत क्वारल होण्यासाठी, एकच पार्टी महत्वाची आहे का नाही. ठीक आहे. हे एक महत्वाचं आहे. मेक हे फाईल द सन शाईन्स, अर्थात लोखंड तापलेले असतानाच त्यावर घाव घालावेत, तवा तापलेला आहे तोवर त्यावर पोळी भाजून घ्यावी, वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हा, माइट इज राईट, अतिशय महत्वाचं. काय आहे, माइट इज राईट, अर्थात बळी तो कानपिळी, माहित आहे सर्वांना. माइट इज राईट. मनी बिगेट्स मनी, म्हणजे द रिच बिकेम रिचर, द पुअर. पैशाकडे पैसा. मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल, माहित आहे सर्वांना. पैसा हे सर्व अनर्थाचे कारण आहे. मनी मेक्स द मॅन अँड मेअर गो, म्हणजेच दाम करी काम. मनीने काही पण होतं असं थोडक्यात सांगितलेलं आहे. मनी. त्याच्यानंतर आहे महत्वाचं, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरज ही शोधाची जननी आहे. गरज. नो पेन्स नो गेन्स, कष्टाविना फळ नाही. वन गुड टर्न डिझर्व्स अनादर, अर्थात उपकाराची फेड उपकाराने करावी. वन मॅन्स मीट अनादर मॅन्स पॉइझन, म्हणजेच काय आहे, एकाला हितकारक गोष्ट दुसऱ्याला हानिकारक ठरू शकते, आपल्याला माहिती आहे. किंवा एकाला ज्याचे आमिष तेच दुसऱ्याचे विष, अर्थात वन मॅन्स लॉस इज अनदर मॅन्स गेन. तसंच आहे ते थोडक्यात. हे पण तसंच आहे बघा. पुढच्याच ठेच मागचा शाणा, हे पाहिलंय आपण आताच. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, हे एक महत्वाचं आहे. दृष्टीआड ते सृष्टीआड. पेनी वाईज पाऊंड फुलेश, म्हणजेच वेळा मोडून खेळा करणारा, अर्थात बारीक सारीक बाबतीत काटकसर करणारा.
आणि सर्वात महत्वाचा, परीक्षेला आला होता एकदा, अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस, अर्थात एका ठिकाणी स्थिर नसलेला मनुष्य जीवनात आर्थिक वा अन्य दृष्ट्या यशस्वी होत नाही. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, म्हणजेच महत्वाची कार्य तडकाफडकी होत नाहीत. टीएटी पास होणं काय लगे लगे नाहीये, त्याच्यासाठी ऍटलिस्ट 2 महिने तरी आपल्याला काय करावं लागणार आहे, व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. तर तुम्ही आता 2 महिने अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे, आता या 1 महिन्यात अजून तेवढाच अभ्यास करा. आवाज येतोय माझा सर्वांना? हो सर. हा, तर अभ्यास महत्वाचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सेट अ थिप टू कॅच अ थिप, म्हणजे चोराला पकडायला कोण पाठवायला पाहिजे? चोरच पाठवायला पाहिजे. अर्थात चोराच्या वाटा चोरालाच माहित असतात. स्टील वॉटर्स रन डीप, म्हणजेच संत पाणी खोलवर वाहत असते. खरा विद्वान व्यर्थ बडबड करत नाही. अ स्टिच इन टाइम सेव्स 9, वेळेवर केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते. स्ट्राइक while the iron is hot, अर्थात तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या. येस, टू मेनी cooks spoil the broth, अर्थात 4 जणांनी केलेली शेती किंवा मोत्याऐवजी पिकलेली माती, 5-50 आचारी आणि वर्णामध्ये मीठ भारे. ठीक आहे, म्हणजेच काय, जास्त आचारी झाले की स्वयंपाक काय होतो, बिघडतो, अशा अर्थाचे आहे ते. ट्रुथ विल बी आउट, ठीक आहे. खाकीचे गाल नाहकीचे बाल झाकत नाही, अर्थात सत्य हे काय होणार आहे, जास्त वेळ झाकून राहणार नाही, ते कधी ना कधी बाहेर येणार. त्याचबरोबर हा पण येतं बघा एक. आता इथं हे कसं येतं माहितीये, हे येतं तुम्हाला आर्टिकल साठी, युनियन इज स्ट्रेंथ, तर ऐक्य हेच सामर्थ्य किंवा एकी हेच बळ. त्याच्यानंतर अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज, शहाण्याला शब्दाचा मार. अ वाईज मॅन कॅन अंडरस्टँड व्हॉट इज मीन्ड बाय अ हिंट अलोन, एक शब्दात त्याला समजतं पुढच्या. यू कॅनॉट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग एग्स, बरोबर आहे. त्यागाशिवाय भोग नाही. ठीक आहे. यू स्क्रॅच माय बॅक अँड आय विल स्क्रॅच युअर्स, पॉलिसी ऑफ म्युच्युअल हेल्प इज ऑलवेज ऍडव्हान्टेजेस, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, म्हणजे एकमेकांना सहाय्य करू. तर अशा पद्धतीने महत्वाच्या या फ्रेजेस, प्रोव्हर्ब्स आणि इडियम्स आहेत. पीडीएफ तुम्हाला पाठवलेली आहे ग्रुपला, बघा, रीड करा. अजून तुम्हाला कुठले त्याच्यात, आता हे म्हणजे काय कम्प्लीट लिस्ट नाहीये, ही म्हणजे काय कम्प्लीट लिस्ट नाहीये आणि कोणी कम्प्लीट लिस्ट देऊ पण शकत नाहीये. पण तरी सुद्धा जे महत्वाचं आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचं आहे, किंवा याच्या अगोदर मी जे फॉलो केलेलं आहे तेच मटेरियल मी तुमच्या समोर ठेवतोय. समजतंय? तर येईल त्यातून एखादा प्रश्न, 99% येईल, 1% तुमच्याकडे आहे. तर अभ्यास करा, याच्यावरचा प्रश्न येणार आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि यातील 1 मार्क घ्या. आता आपण एक 5 मिनिटाचा, फार तर 10 मिनिटाचा एक ब्रेक करूया छोटासा. लगेच 5-10 मिनिटांनी, 10 वाजून 5 मिनिटांनी सर्वांनी जॉईन व्हायचंय. आपल्याला अजून थोड्या काही हे आहेत, फ्रेजेस आहेत. आता हे झाले इडियम्स आणि काय झालं, इडियम्स आणि प्रोव्हर्ब झाले. आता आपल्याकडे काही थोडे इडियम्स आणलेले आहेत मी, त्या इडियम्स तुम्हाला देतो मी नेक्स्ट तासाला, म्हणजे मग हा भाग आपला संपेल. ठीक आहे, एक 10 मिनिटाचा फार तर ब्रेक आहे. एक्झिट करू का? हो सर.